नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या सभेत गोंधळ झालाय। नांदेडच्या मुखेडमधला हा प्रकार असल्याचं समोर येत आहे। मराठा समाजाच्या आंदोलकांकडून गोंधळ घातला गेल्याची माहिती सध्या तरी मिळते। अशोक चव्हाणांच्या सभेत मोठा गोंधळ, नांदेडच्या मुखेडमधला हा प्रकार आहे। भाषण आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या सुमारासच हा सगळा प्रकार घडला। अर्थात या मराठा आंदोलकांची नेमकी काय मागणी होती पुढे येऊ शकलं नसलं तरी सुद्धा अजिंक्य घोंगडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, नेमका काय प्रकार घडलाय हा? नक्कीच भाजप खासदार अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे। आज मुखेड तालुक्यामध्ये जाम या गावात भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान भाजप खासदार अशोक चव्हाण भाषण करण्यासाठी उठले असता सकल मराठा समाजाच्या वतीने महायुतीच्या सभेत गोंधळ घालण्यात आला। एक मराठा लाख मराठे अशी घोषणा देण्यात आला। काही वेळेसाठी हा गोंधळ सुरूच होता, मात्र काही वेळाने त्यांची समजूत काढल्यानंतर पुन्हा सभा सुरू झाली असली तरी वेळोवेळी राजकीय पुढाऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने रोषाला सामोरे जावं लागत आहे। यापूर्वी देखील अशोक चव्हाण, त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यासह खासदार चिखलीकर त्यांच्या पत्नी यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।